मंडळी 2005 साली नारायण राणे यांनी मोठं बंड करून शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला होता। तेव्हा उद्धव ठाकरे आणि त्यांच्या आजूबाजूच्या कोंडाळ्यावर नारायण राणे यांनी घणाघाती टीका केली होती। त्यानंतर तत्कालीन कणकवली मालवण विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत नारायण राणे यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त करून दणदणीत विजय मिळवला होता। तेव्हापासून कोकणामध्ये नारायण राणे विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्यात संघर्ष सुरू आहे। तसेच प्रत्येक निवडणुकीमध्ये या संघर्षातील एक नवा अध्याय लिहिला जात असतो। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नारायण राणे यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय विनायक राऊत यांना पराभवाचा धक्का देत या संघर्ष आघाडी घेतली आहे। त्या पार्श्वभूमीवर आता विधानसभा निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणे विरुद्ध ठाकरे संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे। सिंधुदुर्गातील कणकवली आणि कुडाळ मतदारसंघात नारायण राणेंचे पुत्र नितेश राणे आणि निलेश राणे हे रिंगणात आहेत, तर त्यांच्यासमोर ठाकरे गटाच्या अनुक्रमे संदेश पारकर आणि वैभव नाईक या उमेदवारांचं आव्हान आहे। त्यामुळे या मतदारसंघातील लढतींकडे कोकणासह राज्यभरातील राजकीय वर्तुळांचं लक्ष लागलेलं आहे। त्या पार्श्वभूमीवर आज आपण कणकवली विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेऊयात। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच फार आहे। टोकाचा राजकीय संघर्ष आणि होणारे राजकीय राडे यामुळे राज्याच्या राजकारणात कणकवली नेहमीच चर्चेत असते। या भागात 1990 नंतरच्या राजकारणात नारायण राणे यांचं एक हाती वर्चस्व राहिलेलं आहे। या काळात नारायण राणे यांना अनेक नेत्यांनी विरोध केला, पण त्यांना एक अपवाद वगळता यश काही मिळू शकलं नाही। 2009 मध्ये मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत कणकवली विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या प्रमोद जठार यांनी राणे समर्थक रवींद्र फाटक यांचा अवघ्या 34 मतांनी पराभव केला होता। मात्र 2014 नंतर कणकवली विधानसभा मतदारसंघात नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी आपला प्रभाव निर्माण केला आहे। तसेच त्यांनी मागच्या दोन्ही निवडणुकांमध्ये मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता। आता विजयी हॅट्रिक करण्याच्या इराद्याने नितेश राणे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। तसेच त्यांच्यासमोर यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संदेश पारकर यांचं आव्हान आहे। मागच्या 10 वर्षांपासून विद्यमान आमदार असलेल्या नितेश राणे यांनी कणकवलीमध्ये आपलं बऱ्यापैकी वर्चस्व निर्माण केलं आहे। सततचा जनसंपर्क, बऱ्यापैकी झालेली विकास कामं यामुळे त्यांच्याबाबत जनमानसांमध्येही सकारात्मक मत आहे। एवढंच नाही तर बेरजेचं राजकारण करण्यामध्येही नितेश राणे यांचा चांगला हातखंडा आहे। त्यामुळे विरोधी पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांचं भाजपामध्ये इन्कमिंग घडवण्याचा नितेश राणे यांनी धडाका लावलाय। त्यामधून त्यांनी इथे स्वतःचा आणि भाजपाचा जनाधार वाढवण्यात ते यशस्वी झाले आहेत। एकीकडे महाराष्ट्रभरात नितेश राणे आपली आक्रमक हिंदू नेता म्हणून प्रतिमा निर्माण करत असले तरी येथे त्यांच्याकडून सर्वसमावेशक असं राजकारण केलं जात असल्याचं दिसतं। त्यामुळे त्यांच्यासोबत अनेक अल्पसंख्याक कार्यकर्तेही दिसून येतात। त्याचा फायदा नितेश राणे यांना या विधानसभा निवडणुकीत होऊ शकतो। एवढंच नाही तर या मतदारसंघात येणाऱ्या देवगड तालुक्यात आधीपासूनच भाजपाचा प्रभाव राहिलेला आहे। त्याचाही फायदा नितेश राणे यांना होण्याची शक्यता आहे। आता नितेश राणे यांच्या विरोधात निवडणूक लढवत असलेल्या संदेश पारकर यांच्या बलाबलाचा विचार केल्यास संदेश पारकर यांनी एकेकाळी नारायण राणे यांची कारकीर्द भरात असताना कणकवलीमध्ये आपलं वर्चस्व निर्माण केलेलं होतं। अनेकदा पारकर आणि राणे समर्थकांमध्ये कणकवलीत राडेही झाले होते। मात्र नंतर काही काळ दोन्ही नेते एकत्र आले होते, पण लवकरच त्यांच्या वाटा वेगळ्या झाल्या होत्या। नंतर ते शिवसेनेत गेले। तसेच शिवसेनेत बंड झाल्यानंतरही उद्धव ठाकरेंसोबत राहिले। या निवडणुकीत ठाकरे गट नितेश राणेंविरोधात कोणाला उमेदवारी देणार याबाबत उत्सुकता निर्माण झालेली असताना अखेरीस संदेश पारकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं होतं। राणे कुटुंबियांना आव्हान देणारे नेते अशी असलेली ओळख ही संदेश पारकर यांची जमेची बाजू आहे। मात्र त्यांचा संपूर्ण विधानसभा मतदारसंघात व्यापक प्रभाव आहे असं दिसत नाही। या लढतीत त्यांची संपूर्ण मदार ही येथील ठाकरे गटाच्या ताकदीवरच अवलंबून आहे। मात्र मागच्या काही दिवसात ठाकरे गटामध्ये सतीश सावंत, गौरीशंकर खोत, परशुराम ओपरकर यांसारखे मूळचे शिवसैनिक असलेले अनेक नेते पुन्हा एकत्र आले आहेत। त्यामुळे त्याचा काही प्रमाणात परिणाम देखील लढतीवर होऊ शकतो। नारायण राणे यांना दीर्घकाळ नेतृत्व करूनही या भागाचा पुरेसा विकास करता आलेला नाही। या मुद्द्यावर पारकर आणि ठाकरे गटाकडून भर दिला जात आहे। तसेच राणेंच्या राजकीय दहशतवादाची आठवणही या नेत्यांकडून मतदारांना सातत्यानं करून दिली जात आहे। तसेच शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर उद्धव ठाकरेंना मिळणाऱ्या सहानुभूतीचाही फायदा होण्याची आशा संदेश पारकर यांना आहे। असं असलं तरी ठाकरे गट येथे थोडा कमकुवत असल्याचं नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतून दिसून आलं होतं। दरम्यान मागच्या विधानसभा निवडणुकीतील आकडेवारी पाहायची झाल्यास तेव्हा भाजपाचे नितेश राणे विरुद्ध शिवसेनेचे सतीश सावंत अशी लढत येथे झाली होती।
त्या लढतीत नितेश राणे यांना 84,594 मतं मिळाली होती, तर सतीश सावंत यांना 56,388 मतं मिळाली होती. या लढतीत नितेश राणे यांनी सतीश सावंत यांचा 28,228 मतांनी पराभव केला होता. 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपा आणि शिवसेना युतीत होण्यापूर्वी दोन्ही पक्ष इथेच आमनेसामने आले होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नारायण राणे यांना तब्बल 41,995 मतांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे सद्यस्थितीत नितेश राणे यांचं पारडं निश्चितपणे जड आहे. तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांकडून नितेश राणे यांना 50,000 मतांच्या मताधिक्याने विजय मिळवून देण्याचा दावा केला जात आहे. आता तेवढं मताधिक्य मिळवून देणं राणे समर्थक आणि भाजपाला शक्य होईल की नाही हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र सद्यस्थितीत येथील लढतीत नितेश राणे यांचं पारडं निश्चितपणे जड आहे. आता कणकवली विधानसभा मतदारसंघामध्ये नितेश राणेंना आव्हान देणं ठाकरे गटाच्या संदेश पारकर यांना शक्य होणार का? उद्धव ठाकरेंना असलेल्या सहानुभूतीचं कार्ड चालून त्याचा संदेश पारकर यांना फायदा होऊन येथे धक्कादायक निकाल लागेल का, की पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला धोबीपछाड देऊन नितेश राणे विजयाची हॅट्रिक करण्यात यशस्वी ठरणार? याबाबतचा तुमचा अंदाज तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.